आपण पाहत आहात वन भारत न्यूज, आपली बातमी आपला चॅनल। फोडाफोडीवरून शिवसेना भाजपमध्ये तापलेलं वातावरण वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावरून शांत झालेलं असतानाच या मुद्द्यावर पुन्हा एकदा कल्याणात हे दोन्ही पक्ष समोरासमोर आलेत। यावेळी राज्यातील नाराजीला निमित्त ठरलंय ते अरुण गीत। माजी नगरसेवक अरुण गीत आणि त्यांच्या भगिनी वंदना गीत यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केलेला प्रवेश। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा लिखित करार झालेला असतानाही गीत यांचा प्रवेश कसा काय करून घेतला असा सवाल कल्याण पश्चिम येथील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना युती याच्यामध्ये तसा अलिखित एक करार झालेला आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक यांना प्रवेश देऊ नये आणि शिवसेनेने बीजेपीच्या लोकांना प्रवेश देऊ नये। असा असताना देखील काल बीजेपी मध्ये ज्या अपक्ष नगरसेवकाने प्रवेश केला होता ते भारतीय जनता पार्टीचे रितसर मेंबर झाले होते। त्यांना भारतीय जनता पार्टीचं त्यांना आणि त्यांच्या बहिणीला तिकीट जाहीर झालं होतं। अशा पार्श्वभूमीवरती काल स्वतः शिंदे साहेबांनी अरुण गीत आणि त्यांची बहीण यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि नियम ठरवले यांनीच आणि नियम देखील मोडतात स्वतः। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या मागे खूप लोक आज शिवसेनेतली जी इच्छुक आहेत प्रवेश करण्याकरता, सगळ्यांना आम्ही नाही सांगितलं, सगळ्यांना थांबून ठेवलेलं आहे। अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, अनेक नगरसेवक पण आहेत शिवसेनेचे की जे प्रवेश करण्याकरता उत्सुक आहेत। पण असं युतीमध्ये ठरलेलं आहे की एकमेकांची घेऊ नये आणि युती होणार आहे, 100% युती होणार आहे। अशा प्रकारचे संकेत स्वतः शिंदे साहेबांनी, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांनी स्वतः मीडियाच्या मार्फत सर्वांना सांगितलेलं आहे। अशा पार्श्वभूमीवरती असं लक्षात येतं की शिवसेनेला भाजपवर युती करायची नाहीये। एकीकडनं युतीची बोलणी करायची, युती करा म्हणून सांगायचं आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा, भाजपमध्ये नगरसेवक प्रवेश केलेला आहे त्यांना त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा, हे अत्यंत योग्य नाहीये, हे चुकीचं आहे। त्याचा आम्ही खरं भारतीय जनता पार्टीने नेत्यांकडे देखील आम्ही या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि अशा प्रकारे युती जर का करायची असेल तर ही चुकीची घटना घडली नाही पाहिजे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची भाजपच्या ही भूमिका आहे।